नेक्स्ट आर्टिकल इज पॉप्युलेशन. आपण चॅप्टरमध्ये ऑर्गॅनिझम आणि ऑर्गॅनिझम भोवती जे अबायोटिक कंपोनंट्स आहेत त्यांच्या इंटरॅक्शन स्टडी केल्या. यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इज अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स at in particular area at given time. एखाद्या एरियामध्ये त्या ठराविक टायमिंग मध्ये जो इंडिव्हिज्युअलचा ग्रुप असतो त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन. ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन. आणि पॉप्युलेशनचा स्टडी करणारी बायोलॉजीची ब्रँच आहे त्या ब्रँचला आपण म्हणतो डेमोग्राफी. मग एखाद्या एरियामध्ये ठराविक वेळेमध्ये रॅट पॉप्युलेशन असेल, कॅट पॉप्युलेशन असेल, काऊ पॉप्युलेशन असेल, बफेलो पॉप्युलेशन असेल, अनेक टाईपचे पॉप्युलेशन्स आपण स्टडी करत असतोच. जसे एखादी इकोसिस्टीम आहे किंवा एखादी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये आपल्याला अनेक टाईपचे पॉप्युलेशन्स पाहायला मिळतात. जसं एखादं पॉन्ड आहे त्या पॉन्डमध्ये फायटोप्लॅन्क्टॉन्स, झूप्लॅन्क्टॉन्स, स्मॉल फिश, लार्ज फिश, अदर ॲनिमल्स असे अनेक प्रकारच्या ऑर्गॅनिझमचे किंवा अनेक प्रकारचे पॉप्युलेशन तिथं एकत्र एका एरियामध्ये ठराविक क्लायमॅटिक कंडिशनमध्ये असतात. या पॉप्युलेशनचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत? पॉप्युलेशन ॲट्रिब्यूट्स जसं आपल्याला जसं आपण पर कॅपिटा इन्कम काढतो म्हणजे देशाचं उत्पन्न, टोटल उत्पन्न किती आहे आज डिवायडेड बाय किती इंडिव्हिज्युअल्स आहेत देशामध्ये, किती इंडिव्हिज्युअल्स आहेत डिवायडेड बाय टोटल इन्कम ते निघतं पर कॅपिटा इन्कम. त्याप्रमाणे आपण बर्थ रेट कसा काढतो? बर्थ रेट कसा काढतो तर समजा एखाद्या एरियामध्ये 20 लोटस प्लांट्स आहेत इन अ इयर. लास्ट इयर म्हणू आपण, लास्ट इयर मध्ये इन लास्ट इयर. आणि रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये बाय रिप्रोडक्शन 8 न्यू इंडिव्हिज्युअल्स आर ॲडेड इन दॅट पॉप्युलेशन. रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं त्या ठिकाणच्या पॉप्युलेशनमध्ये 8 इंडिव्हिज्युअल्स ॲड झालेले आहेत. मग करंट पॉप्युलेशन किती झालं? करंट पॉप्युलेशन इज 28. पण इथं बर्थ रेट किती झाला? birth rate equal to 8 by 20, that is 0.4. 0.4 हा झाला बर्थ रेट.
त्याचबरोबर डेथ रेट समजा फ्रूट फ्लाईज आहेत, किती आहे त्यांचा नंबर 40. आउट ऑफ 40 4 फ्रूट फ्लाईज डाईड. त्याच्यापैकी 4 फ्रूट फ्लाईजचा मृत्यू झाला. तर डेथ रेट कसा सांगता येईल? 4/40 इक्वल टू 0.1. हा झाला डेथ रेट. डेथ रेट आणि बर्थ रेट हे आपण इथं कॅल्क्युलेट अशा पद्धतीनं करत असतो. त्याच्यानंतर सेक्स रेशो. तसं तर निसर्गानं जो सेक्स रेशो बनवलेला आहे तो 1:1 आहे, नियर अबाउट 1:1 आहे जगाचा विचार केला तर. पण इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावर मेल इंडिव्हिज्युअल्स आहेत आणि फिमेल इंडिव्हिज्युअलचं पॉप्युलेशन कमी होत चाललेलं आहे. कारण प्रत्येक कुटुंबाची मानसिकता अशी आहे की मुलगा हवा, वंशाचा दिवा हवा. आता हा दिवा लावणार का आणखी काय करणार हे माहिती नाही, परंतु वंशाचा दिवा ही संकल्पना असल्यामुळं फिमेल बेबी ॲबॉर्ट करणं याचं प्रमाण देशामध्ये वाढत गेलं होतं. आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये सेक्स रेशो हा फिमेलचा रेशो जो आहे तो कमी होत चालला. त्यातल्या त्यात पंजाब, हरियाणा ही जी राज्य आहेत यांची परिस्थिती तर अतिशय वाईट आहे. एकाच देशाची स्थिती बघा, पंजाब, हरियाणा अतिशय वाईट परिस्थिती आहे. दुसरा एरिया बघा केरळ, फिमेनाईन पॉप्युलेशन आहे, मेलपेक्षा फिमेल पॉप्युलेशन तिथं जास्त आहे. लिटरसीचा विचार केला तर 100% लिटरसी असलेला एरिया आहे तो. एकाच देशामध्ये अशी अवस्था आहे आपली. तर सेक्स रेशोचा विचार केला तर फिमेल 60% आणि मेल जे आहेत ते 40% आहेत. 60% फिमेल्स अँड 40% मेल्स असा सेक्स रेशो आत्ता अवेलेबल आहे. पॉप्युलेशनचा विचार केला तर पॉप्युलेशन आपलं ह्युमन पॉप्युलेशन विचारात घेतलं तर हे ट्रिमेंडस रेटनी वाढत चाललेलं आहे. हे पॉप्युलेशन, या पॉप्युलेशनची ग्रोथ जी आहे ती ट्रिमेंडस रेटनी वाढत चाललेली आहे. आणि मग ही ग्रोथ कशामुळे वाढली आहे? कारण याचं अवेलेबिलिटी ऑफ फूड, सहजासहजी फूड उपलब्ध आहे. त्यानंतर प्रिडेटर, प्रेशर याचाही त्याच्यावर परिणाम होतो. वेदर याचाही परिणाम होतो पॉप्युलेशनच्या ग्रोथवरती. आता ह्युमनचं पॉप्युलेशनचा विचार केला तर ह्युमन पॉप्युलेशन ट्रिमेंडस रेटनी, जगात सगळीकडे अशी परिस्थिती नाही आहे. आपला देश आणि आपल्या आसपासचे जे देश आहेत त्या भागामध्ये मात्र पॉप्युलेशन फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. आणि पॉप्युलेशन एक्सप्लोजन ह्या स्थितीतून आपण जात आहोत. आपण जर वेळीच विचार नाही केला तर अतिशय कठीण परिस्थिती पुढं निर्माण होणार आहे. अतिशय कठीण परिस्थिती पुढं निर्माण होणार आहे. आता या पॉप्युलेशनमध्ये
एज पिरॅमिडचा आपल्याला स्टडी करायचा आहे. एज पिरॅमिड. एज पिरॅमिड याच्यामध्ये आपण 3 ग्रुप या इंडिव्हिज्युअलचे केलेले आहेत, पॉप्युलेशनचे केलेले आहेत. पहिला आहे प्री रिप्रोडक्टिव्ह एज, रिप्रोडक्शनच्या पूर्वीची अवस्था म्हणजे लहान मुलं. दुसरा ग्रुप आहे रिप्रोडक्टिव्ह एज म्हणजे ॲडल्ट. आणि थर्ड ग्रुप आहे पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणजे ओल्ड इंडिव्हिज्युअल्स. असे 3 ग्रुप आपण इथं केलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे एज पिरॅमिड, आपण एज पिरॅमिडचा स्टडी आता करणार आहोत. जर पिरॅमिड ट्रायंग्युलर असेल, जो ट्रायंग्युलर पिरॅमिड असेल, तर याचा अर्थ असा, हा पिरॅमिड काय आहे, एक्सपांडिंग पॉप्युलेशनचा पिरॅमिड आहे. एक्सपांडिंग पिरॅमिड आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मोठा आहे. म्हणजे नियर फ्युचरमध्ये हे इथं म्हणजे पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या देशाचं पॉप्युलेशन वाढणार. आपलाच असं नाही, जनरली डेव्हलपिंग कंट्रीज ज्या असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअलचा नंबर जास्त आहे. याचा अर्थ फ्युचरमध्ये या देशाचं पॉप्युलेशन वाढणार आहे. आपला देश हे त्याचंच एक एक्झाम्पल आहे. असा ट्रायंग्युलर पिरॅमिड आहे. असा ट्रायंग्युलर पिरॅमिड आपल्या देशाचा आहे. हा ट्रायंग्युलर झाला. आता सेकंड पिरॅमिड जो आहे तो आहे बेल शेप्ड पिरॅमिड किंवा स्टेबल पॉप्युलेशन असलेला पिरॅमिड. स्टेबल पॉप्युलेशन असलेला. मग इथं जर पाहिलं आपण तर या पिरॅमिडमध्ये बेल शेप्ड आहे हा. फार मोठा काही फरक नाही. पहा, फार मोठा फरक यामध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे प्री रिप्रोडक्टिव्ह एज, रिप्रोडक्टिव्ह एज, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप मधले इंडिव्हिज्युअल्स यामध्ये येतात. आणि इथं जर पाहिलं, या पिरॅमिड प्रमाणे जर आपण पाहिलं तर प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल्स कमी आहेत. याचा अर्थ नियर फ्युचरमध्ये, पुढच्या काळामध्ये या देशाचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये असणार आहे, स्टेबल असणार आहे, स्थिर असणार आहे. आणि जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा पिरॅमिड आपल्याला पाहायला मिळतो. आणि थर्ड पिरॅमिड जो आहे तो अर्न शेप्ड पिरॅमिड आहे. थर्ड पिरॅमिड जो आहे
असा पिरॅमिड आहे. जसं सिरियाचं पॉप्युलेशन घेतलं तर इथं काय आहे, डिक्लायनिंग पॉप्युलेशन आहे. म्हणजे हा पिरॅमिड जो आहे तो अर्न शेप्ड असेल किंवा डिक्लायनिंग पॉप्युलेशन असलेला एज पिरॅमिड. इथं प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये कमी इंडिव्हिज्युअल्स आहेत, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये जास्त आहेत आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह मध्ये कमी आहेत. काही जगातले देश असे आहेत, आता इथं जर पाहिलं तर प्री रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये इंडिव्हिज्युअल कमी आहेत, याचा अर्थ फ्युचरमध्ये या देशाचं पॉप्युलेशन कमी होणार. आता जगाची स्थिती बघा, आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी शासनाला सतत प्रयत्न करावे लागतात. हम दो हमारे दो पूर्वी होतो, आता हम दो हमारा एक. हे सगळे प्रयत्न आपल्या देशामध्ये पॉप्युलेशन कमी करण्यासाठी करतोय आपण. पण जगामधले काही देश असे आहेत, जसं निगेटिव्ह पॉप्युलेशन सुद्धा, आता नेदरलँड वगैरे निगेटिव्ह पॉप्युलेशन आहे. किंवा आपल्या जवळपास म्हटलं तर जपानचा विचार करा. जपानमध्ये गव्हर्नमेंट पॉप्युलेशन जेवढं वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करत आहे. आपण कमी करण्यासाठी प्रयत्न करतोय. हा मोठा विरोधाभास आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या पिरॅमिडनुसार डिक्लायनिंग पॉप्युलेशन आहे. हे झाले एज पिरॅमिड्स. हे झाले एज पिरॅमिड्स. पॉप्युलेशनची साईज ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनची साईज व्हेरिएबल आहे. जसं साईजचा विचार केला तर साईज इज लेस दॅन 10 of Siberian cranes at Bharatpur wetland in a year. म्हणजे पॉप्युलेशनची साईज अतिशय छोटी सुद्धा असू शकते. किंवा एखादं पॉन्ड आहे आणि त्या पॉन्डमध्ये क्लॅमायडो मोनास. किती या अलगी वाढतात. एखादं डबकं आहे, पाणी साठून राहिलंय, ते काही काळानंतर तसंच पाणी साठून राहिलं तर हिरवगार होतं. म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणावरती या क्लॅमायडोमोनास किंवा इतर ग्रीन आल्गी वाढतात. म्हणजे पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावरती सुद्धा असू शकतं. मिलियन्स मध्ये पण पॉप्युलेशन असू शकतं. जसं आपण एखादा एरिया आहे, एक एरिया आहे, समजा आपल्याकडे एक झाड आहे आणि आपल्या एरियामध्ये 100 पार्थेनियम म्हणजे गाजर गवत, काँग्रेस गवत, या पार्थेनियमचे 100 प्लांट आहेत. आणि दुसऱ्या बाजूला एक वन बिग फिग ट्री आहे.
किंवा याचं बनियन ट्री म्हणू आपण, कुठलंही घेतलं तर चालेल असं काही नाही आहे, बनियन ट्री आहे. आता मला सांगा, जरी 100 शिवाय 200 घ्या. आता मला सांगा, इथं जरी हे 200 प्लांट असले तरी छोटे 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 प्लांट आहेत, गाजर गवताचे छोटे छोटे प्लांट आहेत. परंतु याच्या कंपॅरिझन मध्ये एकच बनियन ट्री आहे आणि त्यानं मोठा एरिया कव्हर केलेला आहे. त्यामुळे इथं फक्त नंबर विचारात घेऊन चालेल का आपल्याला? भरपूर नंबर आहे पण छोटे छोटे आहेत. एकच आहे पण फार मोठा आहे, मोठा एरिया कव्हर केलेला आहे. म्हणजे हा सुद्धा विचार आपल्याला त्यामध्ये करावा लागतो. हा पण विचार आपल्याला करावा लागतो. त्यानंतर पॉप्युलेशन डेन्सिटी. पॉप्युलेशन डेन्सिटी. Population density, it is density is denoted by n. डेन्सिटी म्हणजे काय? 1 स्क्वेअर किलोमीटर, आपल्या ह्युमनचा विचार केला तर 1 स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये नंबर ऑफ ह्युमन किती आहेत, त्याला आपण म्हणतो ह्युमन पॉप्युलेशन डेन्सिटी. एका स्क्वेअर किलोमीटर मध्ये किती इंडिव्हिज्युअल्स आहेत? आता पूर्वीची आकडेवारी आहे, आकडेवारी सतत बदलत राहते. जसं वर्ल्डचा विचार केला तर 27 इंडिव्हिज्युअल्स पर स्क्वेअर किलोमीटर. पण भारताचा विचार केला तर पॉप्युलेशन डेन्सिटी आहे 324. आणि आपल्यापेक्षा फार पॉप्युलेशन मध्ये प्रगती कुणी केली तर बांगलादेश. तुम्ही पहा, बांगलादेशी घुसखोर ही समस्या आपल्याकडे भरपूर वाढत चाललेली आहे. कारण आपल्याकडे तेवढे रूल्स स्ट्रिक्ट नाहीत, फॉलो केले जात नाहीत, आपलेच लोक त्यांना सामील असतात. त्यामुळे बांगलादेशी लोक आपल्या देशामध्ये आता सारखे येत चाललेले आहेत. त्यांच्या विरुद्ध आपल्याला आंदोलन करावं लागतंय, सतत आंदोलन करावं लागतंय. तर ही समस्या का निर्माण झाली तर बांगलादेशमध्ये 1142 पर स्क्वेअर किलोमीटर काय डेन्सिटी आहे. जर इंडियाचा विचार केला तर वेस्ट बेंगाल पश्चिम बंगालमध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी सर्वात जास्त आहे. आणि त्याच्या बरोबरीनं थिकली पॉप्युलेटेड म्हणू आपण याला, थिकली पॉप्युलेटेड स्टेट ऑफ वन ऑफ द स्टेट ऑफ इंडिया. त्याच्याबरोबर सिक्कीम, अरुणाचल प्रदेश हे थीन पॉप्युलेशन डेन्सिटी फार कमी या एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जर आपण काउंटिंग केलं तर जगाचा 2.4 एवढा एरिया आहे आपल्या देशाचा आणि पॉप्युलेशन मात्र 16% आहे जगाचं. 16 जगातल्या माणसांमध्ये एक भारतीय आहे.
इतकं पॉप्युलेशन आपलं वाढत चाललेलं आहे. जर एरिया विचारात घेतला तर एरिया प्रमाणे आपण 7th नंबरला आहोत. जगामध्ये 7 नंबरला देश येतो एरियाचा विचार केला तर. आणि पॉप्युलेशनचा विचार केला तर 2nd नंबरला आपण येतो. चीन आपल्यापेक्षा थोडंसं पॉप्युलेशन जास्त आहे, पण आपण हे कंपेअर करतो, परंतु चायनाचा एरिया आपल्या तिप्पट आहे हा विचार आपण करत नाही. आणि चायनामध्ये हम दो हमारा एक म्हणजे एकच रूल्स अतिशय स्ट्रिक्ट आहेत तिथं. आपल्याकडं असे रूल स्ट्रिक्ट फॉलो केले जात नाहीत. तर अशा प्रकारच्या समस्या, पॉप्युलेशन डेन्सिटी वाढत चालली आपली आणि यामधून फार मोठ्या समस्यांना पुढं सामोरं जावं लागत आहे. आज आपल्या देशामध्ये, आता पूर्वी म्हटलं सोन्याचा धूर निघत होता वगैरे म्हणतात, ते बरोबर आहे. पॉप्युलेशन कमी असेल, आज अमेरिका जगावर एवढी दादागिरी करत आहे. पॉप्युलेशन किती आहे? आपल्या महाराष्ट्रा एवढं पॉप्युलेशन आहे, पण तिप्पट मोठा देश आहे. नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे. आपल्याकडेही नैसर्गिक संपत्ती चांगली आहे, परंतु पॉप्युलेशन एवढं वाढलेलं आहे की आपण आपापसामध्ये लढण्यामध्ये आणि स्ट्रगल करण्यामध्ये जास्त एंगेज होत चाललो. आपल्याला बाकी जगाचा विकास किंवा जगामध्ये आपली महत्त्वाची भूमिका कशी असावी याच्याकडं तेवढा वेळ देणं कठीण चाललंय. कारण सगळ्या समस्येचं मूळ शेवटी कशात येतं? पॉप्युलेशनमध्ये. पॉप्युलेशन आपल्याकडं एक्सप्लोजन झालेलं आहे. त्याचं ह्युमन पॉप्युलेशनचा विचार केला तर ते एक्सप्लोजन झालेलं आहे. त्याचं स्फोट झाला आहे. लोकसंख्येचा स्फोट आपल्या देशामध्ये झालेला आहे. आता पॉप्युलेशन डेन्सिटी जी आहे, इट इज इक्वल टू N/S. सिंपल इक्वेशन मांडलेलं आहे. जर आपण हे मॅथमॅटिकल किंवा जर या पॉप्युलेशन डेन्सिटीचा आपण विचार केला, समजा ही पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, पॉप्युलेशन डेन्सिटी आहे. जसं इमायग्रेशन, जर पॉप्युलेशनमध्ये लोक इमायग्रेट झाले तर काय होणार आहे? पॉप्युलेशन वाढणार आहे. जर इमायग्रेट झाले तर पॉप्युलेशन कमी होणार आहे. त्याचबरोबर आणखी बर्थचा रेट वाढला तर पॉप्युलेशन वाढणार आहे. आणि म्हणजे इथं नेटॅलिटी घेऊ आपण. बर्थला आपण नेटॅलिटी म्हणतो आणि इकडं मॉर्टॅलिटी म्हणजेच डेथ, नंबर ऑफ डेथ्स. अशा प्रकारे आपण जर डेन्सिटीचा विचार केला तर इमायग्रेशनमुळं पॉप्युलेशन वाढणार, इमायग्रेशनमुळं कमी होणार, डेन्सिटी कमी होणार. नेटॅलिटी वाढली, डेन्सिटी वाढली, मॉर्टॅलिटी वाढली, डेन्सिटी कमी झाली. आणि यावरून एक इक्वेशन आपल्याला बनवता येईल, N इंटू T प्लस 1 इंटू ब्रॅकेट बर्थ प्लस
immigration. Birth plus immigration minus second bracket death plus immigration. Death plus immigration असा याचा फॉर्म्युला आपल्याला बनवता येईल. असा याचा फॉर्म्युला आपल्याला बनवता येईल. असा फॉर्म्युला आपण बनवू शकतो. आणि जर याचं मॅथमॅटिकल इक्वेशन बनवायचं असेल, जर याचं मॅथमॅटिकल इक्वेशन बनवायचं असेल तर ते याप्रमाणे आपल्याला बनवता येईल. n1 equal to n0 ERT. n1 म्हणजे काय? पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम t. पॉप्युलेशन डेन्सिटी आफ्टर टाइम t. त्यानंतर n0 that is a population density at time 0. E म्हणजे बेस ऑफ नॅचरल लॉगॅरिथम्स आणि R म्हणजे इंट्रेन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज आणि टी म्हणजे टाइम. असंही इक्वेशन आपण मॅथमॅटिकल इक्वेशन जर आपल्याला पॉप्युलेशन डेन्सिटीचं काढायचं असेल तर असंही आपण करू शकतो. असंही आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला या पॉप्युलेशन ग्रोथ वरती, पॉप्युलेशनची ग्रोथ आहे त्याच्यावर इफेक्ट करणारे जे फॅक्टर्स आहेत त्यांची चर्चा करायची आहे. त्यांची चर्चा आपल्याला करायची आहे. यामध्ये जर आपण पाहिलं पॉप्युलेशनची ग्रोथ जी आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे फॅक्टर कोणते काम करतात? अवेलेबिलिटी ऑफ फूड. फूड किती अवेलेबल आहे यावर पॉप्युलेशनची ग्रोथ अवलंबून आहे. त्याचबरोबर प्रिडॅटरचं प्रेशर किती आहे यावरती पॉप्युलेशन ग्रोथ अवलंबून आहे. आणि रिड्यूस वेदर वातावरण कशा प्रकारचं आहे यावर पॉप्युलेशनची ग्रोथ अवलंबून आहे. आणि याच्यामध्ये आपण स्टडी काय करतोय? नॅटॅलिटी म्हणजे दर हजारी जन्माचं प्रमाण, रेट ऑफ बर्थ, दॅट इज कॉल्ड ॲज नॅटॅलिटी. आणि मग नॅटॅलिटी जर इन्क्रीज झाली तर पॉप्युलेशन पण वाढणार आहे. नॅटॅलिटी डिक्रीज झाली तर पॉप्युलेशन पण डिक्रीज होणार. म्हणजे पॉप्युलेशनवर हा फॅक्टर डायरेक्ट इफेक्ट करतोय. सेकंड फॅक्टर त्याच्यामध्ये आहे मॉर्टॅलिटी म्हणजे डेथ रेट. जर डेथचा रेट वाढला
तर पॉप्युलेशन कमी होणार, आणि जर डेथचा रेट कमी झाला तर पॉप्युलेशन वाढणार. पॉप्युलेशन वाढणार. सो मॉर्टॅलिटी ऑल्सो अफेक्ट्स द पॉप्युलेशन. त्या पॉप्युलेशनच्या साईजवर परिणाम करत आहे. त्याच्यानंतर थर्ड फॅक्टर आहे इमायग्रेशन. इमायग्रेशन. जर इमायग्रेशन वाढलं म्हणजे बाहेरचे लोक आपल्या पॉप्युलेशनमध्ये आले, जसं भारतामधून सगळीकडून लोक मुंबईला सेटल होण्यासाठी जातात, त्यामुळं मुंबईचं पॉप्युलेशन काय होणार आहे, वाढतंय. इमायग्रेशन जर वाढलं तर पॉप्युलेशन पण वाढणार. इमायग्रेशन कमी झालं, पॉप्युलेशन कमी होणार. त्याचबरोबर इमायग्रेशन म्हणजे एखाद्या एरिया, समजा उद्या आपण बंधनं घातली की मुंबईला तुम्ही बाकीच्यानी यायचं नाही, आमच्या राज्यापुरतं ते मर्यादित ठेवायचंय, तर तिथले लोक परत आपापल्या गावी निघून जातील, म्हणजे इमायग्रेशन होईल, आणि इमायग्रेशनमुळं पॉप्युलेशन कमी होणार. जसं इमायग्रेशन वाढलं, पॉप्युलेशन कमी. इमायग्रेशन कमी झालं, पॉप्युलेशन वाढणार. अशा प्रकारचे फॅक्टर्स या पॉप्युलेशनवरती परिणाम करत असतात. अशा प्रकारचे फॅक्टर्स या पॉप्युलेशनवर परिणाम करत असतात. त्यानंतर या पॉप्युलेशन बद्दल आपल्याला ग्रोथ मॉडेल जे त्याचे आहेत त्याचा स्टडी करायचा आहे. ग्रोथ मॉडेलचा स्टडी करायचा आहे. इथं ड्रॉ केलेलंच आहे ग्रोथ मॉडेल्स. आता ग्रोथ मॉडेलमध्ये दोन टाईपचे कर्व इथं आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. एक आहे एक्सपोनेन्शियल कर्व आणि दुसरा आहे लॉजिस्टिक कर्व. एक्सपोनेन्शियल कर्व आणि लॉजिस्टिक कर्व, जसं हे ग्रोथ मॉडेल. यामध्ये आपण सेपरेट काढू दोन्ही ग्राफ. कंबाईन तर तिथं दाखवलेलाच आहे, आणि इथं के म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी आहे. के म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी. एखाद्या एरियामध्ये किंवा पॉप्युलेशनची, या अर्थवर किती पॉप्युलेशन सहन करायची ताकद आहे या पृथ्वीची, तर साधारण आत्ता जेवढं पॉप्युलेशन आहे तेवढंच पॉप्युलेशन ज्यावेळी होईल, तेवढं पॉप्युलेशन होईल. आता 7 बिलियन आहे, आणखी 14 बिलियन पर्यंत पॉप्युलेशन सहन करण्याची ताकद, मॅक्झिमम कॅपॅसिटी त्या अर्थची आहे. तोपर्यंत फारसं काही प्रॉब्लेम येणार नाही. पण पुन्हा नॅचरल रिसोर्सेस कमी झाले तर मग अचानक पॉप्युलेशन क्रॅश किंवा अन्य प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. निसर्ग तर पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतच आहे, वेगवेगळे आजार पाठवतंय, फ्लड, अर्थक्वेक, आणखी काही समस्या निर्माण करतंय. परंतु माणूस हा जास्त हुशार असल्यामुळं त्याच्यावर जेवढा इफेक्ट निसर्गानं अपेक्षित केला आहे तेवढा परिणाम त्याच्यावर होत नाही. पहिलं जे मॉडेल आहे ते आहे एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कर्व. याच्यामध्ये काय होतं, सुरुवातीला पॉप्युलेशनला एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट करायला वेळ लागतो. अर्थात हा जो कर्व आहे
त्याच्यामध्ये रिसोर्सेस कसे आहेत, अनलिमिटेड आहेत. नॅचरल रिसोर्सेस भरपूर असतील तर तिथं पॉप्युलेशन भरपूर वाढण्यासाठी स्कोप आहे आणि त्याच्यामुळं जो कर्व आपल्याला मिळेल तो जे शेप्ड कर्व मिळेल, तो आपल्याला जे शेप्ड कर्व मिळणार. सुरुवातीला अर्थात एक्सपोनेन्शियल जे आहे ते रियालिटीमध्ये असं होत नाही. रिसोर्सेस लिमिटेड होतातच, नंतर जसं पॉप्युलेशन वाढत जाईल तसे रिसोर्सेस मर्यादित होतात. जसं कॅरिंग कॅपॅसिटी नंतर आपलं पॉप्युलेशन वाढूच शकत नाही, म्हणजे रिसोर्सेस मर्यादित होत चाललेत आता. परंतु एक्सपोनेन्शियल जे कर्व आहे तर हा लॅबमध्ये शक्य आहे. लॅबोरेटरी एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला हे शक्य आहे. मग लॅबोरेटरीमध्ये आपण कल्चर केलं एखाद्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं आणि ते कल्चर मग किती, आणि काही आता मायक्रो ऑर्गॅनिझम दर अर्ध्या तासाला डबल होतात, एका दिवसात किती ट्रिमेंडस पॉप्युलेशन त्याचं वाढेल. आणि त्याच्यामुळं हा कर्व जो आहे सुरुवातीला लॅग फेज असते आणि एकदा का ऑर्गॅनिझम नेचरमध्ये फिट झाला, ॲडजस्ट झाला की तो फास्ट रेटनी मल्टिप्लाय होतो आणि असा जो कर्व आपल्याला दिसतो तो जे शेप्ड दिसतो. अर्थात जे शेप्ड कर्व हा लॅबोरेटरी कंडिशनमध्ये, आर्टिफिशियल कंडिशनमध्ये शक्य आहे. आर्टिफिशियल कंडिशनमध्ये शक्य आहे. आणि याचं इक्वेशन जर आपण पाहिलं तर ते आपल्याला लिहिता येईल dN/dt इंटू Rn. R म्हणजे इंट्रेन्सिक रेट ऑफ रिसोर्स, इंट्रेन्सिक रेट ऑफ रिसोर्स आहे. हा एक कर्व झाला जे शेप्ड कर्व. परंतु जनरली आता हा कर्व काय लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी अप्लाय फार काळ होणार नाही. सुरुवातीचा काळ होईल पण फार काळ तो अप्लाय होणार नाही. मग बाकी लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी म्हटलं तर पहा, सुरुवातीला लॅग फेज आहे. नेचरमध्ये क्लायमॅटिक कंडिशनमध्ये ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार, त्यामुळं ग्रोथचा रेट एकदम स्लो आहे. आणि एकदा का ॲडजस्ट झाले की मग हे फास्ट रेटनी वाढणार एक्सपोनेन्शियल फेज. एक्सपोनेन्शियल फेजमध्ये लॉग फेज म्हणू आपण त्याला, आणि हा पण लॉग फेज आहे आणि ही लॅग फेज आहे. वाढणार परंतु नंतर नॅचरल रिसोर्सेस जे आहेत ते नॅचरल रिसोर्सेस कमी होत जातात आणि त्याच्यानंतर हा ग्राफ जो आहे तो स्टेडी होतो. याला आपण स्टेशनरी फेज म्हणतो, स्टेडी फेज किंवा स्टेशनरी फेज. कारण नॅचरल रिसोर्सेस ठराविक मर्यादेच्या बाहेर गेलं की नॅचरल रिसोर्सेस त्याला सपोर्ट करणार नाहीत, ते मर्यादित आहेत. आणि नॅचरल रिसोर्सेस जर रिस्ट्रिक्टेड असतील तर त्याच्या पुढं कॅरिंग कॅपॅसिटीच्या पुढं पॉप्युलेशन वाढणं शक्य नाही. असा जो कर्व मिळतो आपल्याला त्याला आपण एस शेप्ड कर्व म्हणतो. एस शेप्ड कर्व आहे किंवा यालाच आपण म्हणतो लॉजिस्टिक कर्व. यालाच आपण लॉजिस्टिक कर्व म्हणतो. कॅरिंग कॅपॅसिटीच्या बाहेर पॉप्युलेशन वाढणं शक्य नाही, कारण निसर्गाची तेवढी क्षमता आहे. जसं आपण एखादी बॅग आहे आणि त्या बॅगमध्ये आपण कपडे भरतोय
अगदी अगदी आपण प्रयत्न करून थोडेफार भरतोय, परंतु ठराविक मर्यादेच्या बाहेर पुन्हा एक्स्ट्रा काही त्यात भरणं शक्य आहे का? नाही. तर त्या बॅगची मर्यादा ठरलेली आहे, म्हणजे तशीच निसर्गाची कॅरिंग कॅपॅसिटी सुद्धा ठरलेली आहे, त्याच्या बाहेर वाढ होणं शक्य नाही. असा जो कर्व आपल्याला मिळतो तो लॉजिस्टिक कर्व आहे. आणि लॉजिस्टिक कर्वचा फॉर्म्युला जो पाहिला तर याचा फॉर्म्युला आपल्याला देता येईल dN/dt. आता इथं Rn ते आहे तसंच आहे, आणि त्याच्याशिवाय k - n/k. k म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी. इथं टाइम t, इकडं काय घेतलेलं आहे? डेन्सिटी घेतलेली आहे. डेन्सिटी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन टाईपचे कर्व मिळणार. एक्सपोनेन्शियल किंवा जे शेप्ड, जिथं नॅचरल रिसोर्सेस अनलिमिटेड आहेत, परंतु एस शेप्ड जो आहे तिथं नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड आहेत. हे फार महत्त्वाचं वाक्य आहे. नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड असतील तर तो जो कर्व असेल तो आपल्याला एस शेप्ड मिळणार, त्यालाच आपण म्हणतो लॉजिस्टिक कर्व. सो दिस इज अबाउट population attributes. Thank you very much.